बांगलादेशामध्ये 2024 या वर्षात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत। त्यासाठी अगदी ठरल्याप्रमाणे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची कन्या शेख हसीना यांना बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मृत्यूदंडाची म्हणजेच थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे। शेख हसीना यांच्या काही चुका असतील, पण ज्या आरोपाखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे ते तद्दन बोगस आणि अतिशय फालतू आहेत। त्याचबरोबर हे आरोप सूडबुद्धीने लावलेले आरोप आहेत, यात अजिबात काही शंका नाही। शेख हसीना यांची भारताबरोबर मैत्री होती। आताचे मोहम्मद युनूस सरकार कोणतीही निवडणूक न लढवता सत्तेवरती आलेलं सरकार आहे। एकतर या युनूसला 2-4 महिन्यांमध्ये लोकनियुक्त सरकाराची स्थापना करणं गरजेचं होतं, पण युनूसच्या मनात भारतीयाच्या द्वेषांसह हसीना द्वेष इतका ठसून भरला होता की त्याला शेख हसीना आणि त्यांच्या परिवाराचं नामोनिशाण मिटवायचं आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे। कारण बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार निवडून आलेलं आहे आणि सरकार होते तरीही आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यामध्ये थोडीफार गडबड झाली असेल, पण त्यांनी बांगलादेशात सर्व धर्म समभाव ठेवला आहे। जाती धर्मांमध्ये द्वेषाची पारखण किंवा पेरणी अजिबात केली नव्हती। अल्पसंख्याक असणाऱ्या बांगलादेशात हिंदूवरती अत्याचार होणार नाहीत याची शेख हसीना यांनी पुरेपूर काळजी घेतली होती। विशेष म्हणजे हिंदूची पूजास्थानं आणि त्या ठिकाणाचं पूजाविधी कायम राहतील, त्या ठिकाणी कुठलाही अडथळा येणार नाही अशी व्यवस्था देखील त्यांनी केली होती। पण बांगलादेशातील पाकप्रेमी अतिरेक्यांना हे मानवणं अजिबात शक्य नव्हतं। त्यांना भारत द्वेषाची लागणच लागली होती। ज्या भारताने अन्याय करणाऱ्या परकीय शक्तीच्या म्हणजेच पाकिस्तानच्या जबड्यातून बांगलादेशाला बाहेर काढलं, त्याच भारताला हे गणन शत्रू म्हणतात आणि त्यातच त्यांच्या बुद्धीची कल्पना यावी। इंदिराजी आज असत्या तर त्यांनी या हलकट लोकांवरती जोरदार तोफ डागली असती। भारताने आजही शेख हसीना यांच्या बरोबर मैत्री धर्म कायम ठेवला आहे। पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सरकारने शेख हसीना यांना भारतात आश्रय देऊन आपला धर्म निभावला आहे। कोणत्याही परिस्थितीत फाशीसारख्या शिक्षेचा निर्णय घेणं लोकशाही देशात संभव नाही। पाकिस्तानात तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी जुल्फिकार अली भुतोंना या फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्यांची अंमलबजावणी देखील केली होती। परंतु बांगलादेशातील उपरसुम सरकार म्हणजेच एकतर सरकार लोकनियुक्त नाही आणि दुसरं म्हणजे त्यांनी नियुक्त केलेले न्यायाधीश अजिबात निपक्ष नाहीत। आता तर बांगलादेशातील आवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आहेत। त्यांना ठिकठिकाणी सरकार मज्जाव करीत असते तरी आता जनताही त्यांना आता साथ देत आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे। बेकायदेशीरपणे सत्तेवरती बसलेल्या मोहम्मद युनूस सारख्या फणा काढणाऱ्या नागाला बांगलादेश स्वतःच उत्तर देईल। बांगलादेशावरती अन्याय करणाऱ्या बांगलाद्रोही पाकिस्तानला चुचकावणाऱ्या सरकारला बांगला भाषिक जनता आता थारा देईल असं अजिबात वाटत नाही। शेख हसीना यांना झालेली शिक्षा अंमलात आणणं शक्यच नाही। हे फक्त फुकटच्या शब्दांचे बुडबुडे आहेत। बांगलादेशाच्या बोगस न्यायालयाच्या निकालावरती अपील करता येते की नाही ते आम्हाला ठाऊक नाही, पण शेख हसीना यांच्यावरती घनघोर अन्याय या निकालातून झाला आहे एवढंच मात्र खास आहे। कसल्याही विधिनिषेध नसल्यानं अक्कल शून्य लोकांचा विरोध तरी कशाला करायचा।